आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. मी शाण्या मुलासारखं तर वागलो ना. हो मग ठीक आहे. तिकडे तिकडे काय काय झालं? देवा, नशीब रे माझं, यानं काय ऐकलं नाही. मी ना खूप घाबरलो होतो. म्हणजे तुम्हाला सांगूनच गेली होतीस तरी थोडं घाबरणारच ना. आता ना आपण आपल्या रूम मध्ये जाऊया आणि तिकडे जाऊन तुम्हाला सांग की तिकडे काय काय झालं ते. कारण आपलं सिक्रेट आहे ना, इथे कोणी ऐकायला नको. चल लवकर. वाव, मस्त. मम्मांच्या विरोधात ताराने केलेली सगळी बडबड रेकॉर्ड झाली. आज मम्मा जेव्हा घरी येतील तेव्हा तारा त्यांच्या आयुष्यातून कायमची निघून गेलेली असेल एवढं नक्की आहे. पण जर नसेल गेली तर हा व्हिडिओ बघितल्यानंतर मम्मा ताराच्या हाताला धरून तिला घराबाहेर काढतील. शकुंतला, 9:59 10ची मीटिंग आहे आपली. आय एम अ मिनिट अर्ली. होप यू आर हॅपी. वा, अभिनंदन वेळेत आल्याबद्दल. पण तू वेळेत आलीस म्हणजे मीटिंग लगेच सुरू होईल असं होत नाही. ती माझ्या मर्जीने आणि मी म्हणेल त्या क्षणी सुरू होईल. आणि याचं कारण तर तुला माहित आहे. मी शकुंतला आहे, यशोधरा नाही. तुला माहिती आहे ना, तुझ्याकडे माझ्याशिवाय काही पर्याय नाही. What are you doing? अगं, गळा दाबत नाहीये. काय आहे, तुला एवढा घाम आलाय ना, त्याची काळजी वाटली मला. जेव्हा हार्ट अटॅक येतो ना तेव्हा असा घाम येतो, म्हणून चेक करत होते. किती घाबरलीस तू. अजिबात टेन्शन घेऊ नको. काय, आजची मीटिंग जरा जास्तच महत्वाची आहे. म्हणूनच गुरुजींना फोन करून मुहूर्त काढायला सांगितलं. त्यांचा फोन आला की करू सुरू. टेक इट इझी. Absolutely. चल मग आता मला सांग सगळं काय काय झालं तिकडे ते. सांग. आत्ताच आले ना मी, खूप दमले. नंतर सांगू. दमली आहेस? हो. आता एक काम कर, तू ना इथे आराम करत बस आणि मी तुला या सगळ्या गोष्टी दाखवतो. हा क्यूब वगैरे हे सगळं आपण कसं सॉल्व्ह करायचं ते पण शिकवतो. ये लवकर ये. बस इकडे बस. बस. हे बघ,
तिकडे यशोधरा मॅडम डील करायला गेलाय. कसंही करून मला तिथं पोचायला हवं आणि ते डील थांबवायलाच हवं. पण आताच आले. आता श्रेयस परत जाऊ देणार नाही. श्रेयस, तू नाश्ता केलास का रे? तुला मी ते काम सांगितलं होतंस ते केलं का? अंघोळ केलीस? नाही ना? चल मग आता पटकन अंघोळीला जायचंय. हा, अरे आता आंघोळ नको ना, आपण तर किती छान गप्पा मारतोय ना इकडे. नाही, मी काहीच ऐकणार नाही. तो असं बॅड बॉय सारखा असं पारोसच बसलाय. छान अंघोळ कर, छान गुड बॉय सारखा तयार हो. चल पटकन. पण मी तर एकदम गुड बॉय आणि क्लीन पण आहे ना. श्रेयस, मी रागवे ना तुला? मी तुला म्हटलं ना, चल पटकन अंघोळ करायची. अरे चल चल चल. अरे पण अंघोळीला जायचं नाही तर मी रागवे ना. पण तू रागव नको, पण मी थोड्या वेळी करतो. नाही, आता लगेच जायचं अंघोळीला. जा पटकन, जा जा जा. अरे जा पटकन अंघोळ करून ये. मग जा पटकन गुड बॉय बनून ये. पण तू कुठे जाऊ नको. नाही. यांच्या खोलीत फाईल नाही म्हणजे घेऊन तर नाही गेले. काय करावं? काय ग, तू इथे मम्मांच्या रूम मध्ये काय करतेस? अगं मी तू श्रेयस भाऊजींबरोबर त्यांच्या रूम मध्ये गेली होतीस ना? अगं मी त्याला शोधायला आले इथे सासूबाईंच्या रूम मध्ये. इथे? हा. मग दार लावून का शोधत होतीस? अगं तू काय ते दाराचं घेऊन बसलीस, मला वाटलं तो इथे असेल म्हणून मी त्याला इथे बघायला आले. पण आमच्या खोलीतच असेल तो. बघते तो झोपला असेल रूम मध्ये. तारा नक्की खोटं बोलत होती. ताराच्या मनात काहीतरी चाललंय. ती काहीतरी गडबड करते हे नक्की, आणि हेच मला शोधून काढायलाच हवं. विश्वासघात केलाय त्या यशोधरा मॅडमांनी. आजीच बरोबर होतं. तिने कधीच विश्वास नव्हता ठेवला त्या मॅडमांवर. आजीला कळवायला पाहिजे सगळं. सोड, फोनच लागत नाही. नंतर बोलते. आधी मॅडमांना जाऊन भेटायला पाहिजे आणि ते डील थांबवायला पाहिजे. रिक्षा थांबा थांबा थांबा. डोंगरी पडायला जायचंय. हो ताई, बसा. काय झालं हो दादा? 2 मिनिटात बघतो मी. आओ दादा, हो दादा.
का हो दादा, काय झालं? काय 5 मिनिटं. नमस्कार गुरुजी. अहो, तुमचा आशीर्वाद असेल तर मग काम नक्कीच यशस्वी होणार. ठीक आहे, धन्यवाद. चल, गुरुजींचा फोन होता. हा मुहूर्त योग्य आहे. चला, काम सुरू करूया. पेपर्स. येस मॅम. वेल, रेग्युलर कॉन्ट्रॅक्ट आहे. काही त्याच्यात फार फरक नाही आहे. आय मीन, नाही म्हणजे तुम्हाला वाचायचं असेल तर वाचा, बट त्याची गरज नाही असं आम्हाला वाटतं. This contract is better with both parties. एक मिनिट मॅडम. मला वाटतं आपल्याला हे कॉन्ट्रॅक्ट स्टडी करायला ना थोडासा वेळ लागेल. आपण आज हे कॉन्ट्रॅक्ट साईन नको करूया. म्हणजे आपले इनपुट थोडेसे देऊन मग. नाही नाही नाही, आजचाच मुहूर्त आहे. आजच काय तो सोक्षमोक्ष लागायला पाहिजे. उद्याचा दिवस नाहीच मिळाला तर. आय मीन, यशोधराचा प्रोजेक्ट या जमिनीमुळे खोळंबलाय. जे काय करायचंय, जे काय वाचायचंय, चेंजेस करायचे ते आजच्या आजच व्हायला पाहिजे. ठीक आहे मॅडम. मॅडम, हा क्रॉस बघा जरा. यशोधरा, या प्रोजेक्टमध्ये 50% भागीदारी मिळण्याच्या बदल्यात तुला माझ्या मूळ कंपनीकडून 50% भागीदारी हवी आहे. याचा अर्थ काय? शकुंतला, अगं त्यात एवढं चिडण्यासारखं काय? मोठमोठ्या डील अशाच होतात शकुंतला. एक हात दे, एक हात दे. हा, पण तुला नाही कळणार. नवीन नवीन बिझनेस मध्ये आलीस ना. आमच्यासारखं नाहीये ना तुझं. खानदानी बिझनेस वुमन नाहीयेस तू. अगं, आम्ही खानदानी बिझनेस वुमन आहोत. लहानपणापासून याच वातावरणात वाढलो ना. आय मीन, लहान होतो तेव्हापासून हेच बाळकडू मिळालंय आम्हाला. यशोधरा, प्रत्येक खानदानामध्ये मूळ रोवणारा कोण ना कोणतरी असतच. आणि त्याला ही गोष्ट उत्तमपणे अवगत असते. मी हे सगळं साम्राज्य उभं केलंय ते स्वबळावर उभं केलेलं आहे. तुझ्यासारखी आयत्या बिळावर नागोबा नाहीये मी. शकुंतला. यशोधरा, तू पूर्वी जशी फ्रॉड होतीस तशीच अजूनही आहेस ना. सुधार स्वतःला.
नाहीतर हे डील मी कॅन्सल करू शकते. अहो दादा झालं का? अहो चला की पटापट. अहो झाली तुमची 5 मिनिटं. इथे एक मिनिट महत्वाचं आहे. महत्वाच्या कामाला जायचंय. इथे एक रिक्षा पण फिरकत नाही. एक काम करा, तुम्ही तुमची रिक्षा आरामात रिपेअर करा, मी चालत निघते. सॉरी ताई. तू काय बोलतेस? चांगलंच कळतंय मला. मी तुला पुन्हा सांगते, या डीलची गरज तुला आहे, मला नाही. आणि माझ्या प्रॉपर्टीतली एक दमडीही तुला मी देणार नाहीये. What is wrong with you? बोराडे, येस मॅम. यशोधरा, आता हे डील मी तुझ्याकडे प्रेझेंट कर. हे प्रोजेक्ट जर सक्सेसफुल झालं तर माझ्या नावावर असलेले सगळे शेअर्स मी श्रेयसच्या नावावर करणार. Yashodhara madam, now the call is yours. वा, ग्रेट. पेढे द्या आता. तोंड गोड करायला हवं ना नवीन पार्टनरशिपसाठी.
पेढा घे, तोंड गोड कर. झालं? गोड आहे हो. तुमच्या ताईला मी अशी मारणार नाहीये. पेढा अगं घे ग.